या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। शहरातील बियर शॉपीच्या नावाखाली राजरोसपणे देशी विदेशी दारू विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। सकाळी तांबडे फुटण्यापूर्वीच काही दारू विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू करून ग्राहकांची सोय करून ठेवली आहे। शासनाच्या नियमानुसार दारूची दुकाने सकाळी 10 वाजेनंतरच उघडण्यास परवानगी आहे, मात्र प्रत्यक्षात हा नियम पायदळी तोडवला जात आहे। अधिकृत परवान्याशिवाय विक्री, बसण्याची सोय आणि बार प्रमाणे दर आकारून बेकायदेशीररित्या व्यवसाय राबवला जात असून राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने बियर शॉपीसाठी काही प्रमाणात शिथिल नियम ठेवल्याचे स्पष्ट दिसते, परंतु याच सवलतीचा गैरफायदा घेत बियर शॉपी चालक देशी विदेशी दारू विक्री करत आहेत। यासाठी कोणतीही परमिट रूम किंवा बारचा परवाना नसतानाही ग्राहकांना बसण्याची, पिण्याची व बिनधास्तपणे थांबण्याची मुभा देण्यात येत आहे। हे दुकानदार बियरच्या नावाखाली महाग दराने दारू विकतात, जे बारमध्ये आकारल्या जाणाऱ्या दरांप्रमाणेच असतात। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कमी खर्चात दारू पिण्यासाठी या बेकायदेशीर ठिकाणांकडे वळत आहेत। त्यामुळे अधिकृत परवाना घेतलेले बार आणि हॉटेल व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत आहेत। राज्यात बियर शॉपी करण्यासाठी केवळ 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो, तर देशी विदेशी दारू विक्रीसाठी लाखो रुपये खर्च करून परवाने घ्यावे लागतात। बियर शॉपीमध्ये कोणताही सण, ड्राय डे किंवा वेळेचा अडसर नसल्याने हे दुकानदार दिवसाच्या कोणत्याही प्रहरी आपला व्यवसाय सुरू ठेवतात। त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। बियर शॉपीच्या नावाखाली देशी विदेशी दारू विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे। अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर FIR दाखल करून न्यायालयीन चौकशी होऊ शकते। शासनाच्या मंजुरीविना दारू विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे। नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागात तक्रार नोंदवणे गरजेचे आहे। अज्ञात राहूनही तक्रार करता येते, त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेतला तर कारवाईस चालना मिळू शकते। स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था यांनी या समस्येला वाचा फोडणे गरजेचे आहे। राज्य सरकारने केवळ महसुलासाठी कायद्यांची पायमल्ली करून मद्य विक्रीला मोकळे रान दिल्यास त्याचे दुष्परिणाम भावी पिढीवरच होतील। बेकायदेशीर मद्य विक्री रोखण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची वेळ आता आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।